नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला भाजणीच्या पिठाच्या चकल्या बनवायच्या आहेत। अगदी सुंदर होतात। बघा मी त्या कशा केलेल्या आहे आणि कोणते साहित्य घेतलेले आहेत। चकल्यांसाठी मी ह्या 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। यात आपण सगळे आता मसाले टाकून घेऊया। 2 चमचे मी तिखट टाकते। यात अर्धा चमचा मी हळद टाकते। अर्धा छोटा चमचा मी हिंग टाकते यात। आणि जिरे पावडर आपल्याला यात टाकायची आहे। थोडा ओवा टाकते। थोडा हातावर हे करून टाकायचा तो। आणि चवीनुसार मीठ टाकते। धने पावडर आपण 1 चमचा घेणार आहोत। तीळ मी इथे टाकते थोडी। आणि यात मोहन म्हणून आपल्याला गरम केलेलं तेल थोडं टाकायचे। 2-3 चमचे 4-5 चमचे आहे ते। आणि गरम पाण्यानेच भिजवायचं आहे आपल्याला हे गरम केलेलं पाणी मी यात थोडं थोडं टाकून आता हे पीठ मी भिजवून घेते। गोळा आपला छान भिजून झालेला आहे। यात तेल प्रमाणातच टाका। तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर चकल्या तेलात विरघळतात। आणि गरम पाण्याने पीठ भिजवा, खूप छान चकल्या होतात। तर आपण हे असं 10 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत। 10 मिनटानंतर ह्या पिठाला पुन्हा थोडंसं गरम पाणी लावून आणि मळून घ्यायचं, म्हणजे छान होतो। मग चकल्या छान मोडत नाही, काही नाही। आता आपण ह्या चकलीच्या साच्यात पीठ भरून आणि चकल्या काढणार आहोत। आपलं तेल तापलंय की नाही हे बघू आधी। तेल छान तापलेलं आहे। चकली कडक झाल्याशिवाय उलटायची नाही। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची। अशा प्रकारे सर्व चकल्या मी तळून घेते। आपल्या चकल्या खूप सुंदर झालेल्या आहे, अगदी खुसखुशीत झालेल्या आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।